मात्र ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। कोकाटेंची आमदारकी राहणार नाही असं याचिकाकर्त्यांचे वकील म्हणतायत, पण आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असं कोर्टाने देखील सांगितल्याचं समजतंय। याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुद्धा अशीच प्रतिक्रिया दिलेली आहे। मग आमदारकीच्या संदर्भातला निर्णय नेमका काय आहे त्याबद्दलचा काहीसा संभ्रम अजूनही कायम आहे असं सध्या तरी दिसतंय। आपल्या सोबत आपली प्रतिनिधी भाग्यश्री आणि उमेश आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊच। या भाग्यश्री आणि उमेश, आज कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवाद जे झाले दोन्ही बाजूंकडनं अत्यंत जोरकसपणे झाले, पण काही मुद्दे असे मांडले गेले की ज्या मुद्द्यांमुळे कदाचित माणिकराव कोकाटे यांची जी सध्या प्रकृती बरी नाही त्या अनुषंगाने त्यांची बाजू ग्राह्य धरली गेली असावी असा अंदाज सध्या बांधला जातोय। पण त्यांना जो दिलासा मिळालाय तो दिलासा खरंच म्हणजे जो गरजेचा होता ते तर आहेच, पण त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणामकारक ठरणाराच हा एकंदरीत निर्णय। सुरुवातीला त्याबद्दल भाग्यश्री बोलूया आणि उमेश देखील आहेत आपल्या सोबत, त्यांच्याकडे पण काही मुद्दे आहेत, आपण ते मुद्दे देखील चर्चेला घेऊया। नक्कीच अजिंक्य, मी पहिले बोलते। उमेश माझ्या बरोबरच आहेत आपले सहकारी। मी एक गोष्ट सांगते की विधानसभेमध्ये ह्या सगळ्याचा निर्णय होणार आहे, मात्र जे परिणाम आहेत ते माणिकराव कोकाटेंना अगदी लॉंग लास्ट म्हणजे आपण म्हणतो की शेवटपर्यंत त्यांना याचे परिणाम राजकीय पटलावर भोगावे लागणार आहेत। याआधी देखील आपण बघितलंय राजकीय पटल जर त्यांचं काढलं तर काही फार चांगलं नाहीये। वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य करणं, वेगवेगळ्या पद्धती त्या विधानसभेमध्ये म्हणजे विधानसभेचा देखील त्यांनी खरं तर अवमान केलेला आहे असं आपण म्हणू शकतो, कारण तिथे तुम्ही बसून रमी खेळता, रमी सारखे गेम खेळता। म्हणजे या आधी देखील अनेक जर गोष्टी बघितल्या तर कुठल्याही गोष्टींवर माणिकराव कोकाटे हे कायमच एक दोषी ठरलेले आहेत असं आपण म्हणू शकतो, जे आज कोर्टाने देखील पुन्हा एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब केला। आपल्या बरोबर आपले सहकारी उमेश देखील आहेत। उमेश देखील आता इथेच होते। उमेश, नेमकं मी म्हणतेय की शिक्षेला स्थगिती दिलेली नाहीये, पण एक लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना सोडण्यात आलंय। काय नेमकं झालेलं आहे इथे कोर्टाच्या आवारात, काय सांग? नक्कीच जर आपण पाहिलं तर मोठा दिलासा माणिकराव कोकाटे यांना दिला गेलेला आहे किंवा त्यांना मिळालेला आहे असं म्हणता येईल, कारण त्यांची शिक्षा जी आहे कुठे कमी करण्यात आलेली, उलट त्यांचा जो बॉन्ड जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। मात्र तो 2 वर्षाची जी त्यांना शिक्षा होती, ज्या शिक्षेमुळे त्यांची आमदारकी, त्यांचं मंत्रिपद जाऊ शकत होतं, त्याला कुठेतरी स्टे देण्यात आलेला, त्याच्यामुळे खूप मोठा दिलासा माणिकराव कोकाटे यांना म्हटला जाईल। आणि त्यांच्या आमदारकी सगळ्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा ते विधानसभा अध्यक्ष घेतील, त्याच्यामुळे आता हा सगळा जो चेंडू आहे कोर्टाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे टोलावलेला आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष नेमके काय निर्णय घेतील हे पाहावं लागणार आहे। मात्र आपल्याला राजकीय जर पार्श्वभूमी पाहिली तर जर विधानसभा अध्यक्षांकडे हा जर चेंडू गेलेला आहे तर नक्कीच माणिकराव कोकाटे यांच्या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेतला जातोय तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या आधी देखील कृषी मंत्री होते, त्यावेळेस सातत्याने वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांचं खातं चेंज करण्यात आलं होतं आणि त्यामुळे प्रतिक्रिया दिली त्यावेळेला त्यांनी आमदारकी राहणार नाही असं म्हटलं होतं। त्यामध्ये नेमकं कितपत तथ्य आहे जर विधानसभा अध्यक्ष या संदर्भातला निर्णय घेणार आहेत तर? एकंदरीतच जर बघितलं आपण अजिंक्य, तर उमेश आपल्या बरोबर आहेत, ते आपल्याला सांगतायत की कशा पद्धतीने त्यांना दिलासा दिलेला आहे। मात्र एकंदरीत बघितलं ना तर राजकीय पटलावर त्यांचं फार काही आता टिकेल असं वाटत नाही, कारण मला नाही वाटत की इतकं सगळं झाल्यानंतर फडणवीस त्यांना कुठे दिलासा देऊ शकतात, कारण यामध्ये खरं तर भाजपचं नाव खराब होऊ शकतं, कारण आधीच राष्ट्रवादीला बरोबर घेतल्यामुळे अनेक जण त्यांच्यावर नाराज होती आणि या नाराजगीचा फटका त्यांना खासदारकीला बसलेला होता लोकसभेच्या निवडणुकीत। आणि आता हे सगळं झाल्यानंतर महापालिका निवडणुका तोंडावर आल्यात, त्यामुळे कुठे या सगळ्या प्रकरणात आता भाजप आणखीन रिस्क घेणार का हा एक वेगळा प्रश्न खरं तर उपस्थित होतो या निमित्ताने। खरं तर ही एक गोष्ट वेगळी आहे। मात्र आणखीन जर गोष्टी बघितल्या तर कोर्टाने आतमध्ये जे काही सांगितलं त्याबद्दल मी बोलू इच्छिते की कोर्टाने हे सांगितलं की हे अत्यंत धक्कादायक आहे की इतक्या मोठ्या राजकीय पटलावर असलेली व्यक्ती जर हे अशा पद्धतीने वागत असेल तर हा धक्का देणारी गोष्ट आहे, हे देखील कोर्ट नमूद करायला विसरलेलं नाहीये अजिंक्य। आणि यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे सरकारी वकील जे लावलेले होते त्यांना
नेमकं विरोधात बोलायचं की त्यांच्या बाजूने बोलायचं हे देखील कळू नये. म्हणजे यासाठी तर एक मोठं खरं तर प्रश्नचिन्हच उपस्थित कोर्टाने त्यांनाच केलं की तुम्ही नेमकं बाजूने बोलताय की विरोधात बोलताय, तुम्हाला नेमकं काय मांडायचंय हे पण तुम्ही सांगू शकत नाही. त्याच्यावर सरकारी वकील इतकंच सांगत होते की मला फक्त फॅक्ट्स मांडायला सांगितलं. बरोबर. भाग्यश्री म्हणूनच प्रश्न विचारायचा आहे की गोंधळ काहीसा उडालेला होता सरकारी वकिलांचा असं देखील समजलं होतं. ज्या वेळेला कोर्टानं याचिकेच्या संदर्भातली विचारणा केली त्यावेळेला सरकारी वकील गोंधळलेल्या अवस्थेत होते अशा अपडेट्स मिळत होत्या. हा गोंधळ नेमका काय होता जो आता तुम्ही सांगायला सुरुवात केली होती? नक्कीच मी तेच अजिंक्य त्याच्यावर येते की हा गोंधळ असा होता की सरकारी वकील होते ते खरं तर म्हाडाच्या संदर्भात बोलणार होते, कारण हे जे कागदपत्र आहेत हे गव्हर्नमेंटचे होते. म्हाडा ही एक सरकारी संस्था आहे ज्याच्यातनं अत्यल्प दरातनं त्यांनी ही घरं विकत घेतली होती आणि त्याच्याच वरनं ही सगळी जी भानगड आहे ती झालेली होती. मात्र त्यामुळेच सरकारी वकील केवळ हेच सांगत बसले की कशा पद्धतीने त्यांचे साखर कारखाने आहेत, कशा पद्धतीने ते त्यांची जमिनी आहेत त्यांच्या, पण ते कुठेच हे बोलायला तयार नाहीत की माणिकराव कोकाटे दोषी आहेत. म्हणजे त्यांना ठामपणे माणिकराव कोकाटे दोषी आहेत का हे सांगता येईना. आणि त्याच्यानंतर कोर्टाने त्यांना विचारलं की तुम्ही हे सगळं सांगताय मात्र माणिकराव कोकाटे दोषी आहेत असं तुम्हाला वाटतं का, की तुम्ही माणिकराव कोकाटेंच्या बाजूने बोलताय. त्यावर ते काहीही बोलू शकले नाहीत. यामध्ये ते असंही सांगत होते सरकारी वकील. बोला भाग्यश्री. आपण उमेशजी देखील इथे आहेत, उमेशजींना विचारूया. उमेशजी, ज्या वेळेला हे सगळं झालं मी सातत्याने बाहेर अपडेट देत होती, मात्र एक जर बघितलं तर अशा पद्धतीचे गोंधळ याआधी देखील आपल्याला पाहायला मिळालेत. कसं बघता याकडे? नक्कीच राजकीय पार्श्वभूमी फार मोठी आहे, कारण अनेक वेळा जर आपण पाहिलं तर अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे ज्यामध्ये दोषी जे आहेत ते राजकीय नेते मोठ्या प्रमाणात असलेले पाहायला मिळाल्यानंतर त्या सगळ्या केसेसचं काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचप्रमाणे आता ही माणिकराव कोकाटे यांची देखील केस बघितली जाते, कारण आपल्या सगळ्यांना माहिती होतं जिल्हा न्यायालय असेल, सत्र न्यायालय असेल यांच्याकडून शिक्षा ठोठवण्यात आली होती. मात्र आता उच्च न्यायालयामधून त्यांना दिलासा मिळाला असंच म्हणावं लागेल. नक्कीच शिक्षा आहे, शिक्षा त्यांना भोगावी लागेल का हे पुढे समजणारच आहे. मात्र त्या शिक्षेला स्टे मिळाला आहे, कारण 2 वर्षाचे जर पेक्षाही अधिक जर त्यांना शिक्षा झाली तर त्यांची आमदारकी, त्यांचं मंत्रिपद जाऊ शकत होतं. मात्र त्याच शिक्षेला आता स्टे मिळालेला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला असं मात्र नक्की आहे. आपण बघतोय की उमेश देखील तेच सांगतायत की माणिकराव कोकाटेंना दिलासा दिलाय, मात्र हे जे परिणाम आहेत ते लॉंग लाईफ पर्यंत त्यांना भोगावे लागू शकतात. सध्या तुर्तास ते रुग्णालयात आहेत. रुग्णालयात त्यांच्या कुटुंबियांना देखील हा खरं तर एक प्रकारे दिलासाच दिलाय असं म्हणता येईल आपल्याला अजिंक्य सध्या. पण भाग्यश्री, कोर्टात ज्या वेळेला कोकाटेंच्या वकिलांकडनं युक्तिवाद सुरू होता त्यावेळेला कोकाटे सध्या जे लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्या अनुषंगानं नेमकी काय माहिती दिली गेली, काय सांगितलं गेलं? त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होणार आहे असं देखील समजलेलं होतं. त्यांच्या प्रकृतीविषयीच्या नेमक्या कोणत्या अपडेट्स कोर्टासमोर मांडण्यात आल्या? लीलावतीच्या डॉक्टरांचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे हे कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टासमोर मांडलं का? त्याबद्दल नेमक्या काय घडामोडी घडल्या? नक्कीच कोकाटेच्या वकिलांनी हे सगळं मांडलं, कारण डॉक्टरांचा रिपोर्टच घेऊन ते खरं तर तिथे उभे होते. डॉक्टरांनी एंजिओप्लास्टी आज केली आहे याबद्दल देखील त्यांनी तिथे सांगितलं की आज त्यांची एंजिओप्लास्टी झाली आहे. हे सगळ्या संदर्भात ना खरं तर कोर्ट ऐकून घेण्याच्या भूमिकेत होतं की नेमकं त्यांना काय झालंय. त्यामुळे त्याप्रमाणे त्यांनी कोर्टाला सगळ्या गोष्टी सांगितल्या की कशा पद्धतीने त्यांना बरं नाही किंवा कशा पद्धतीने त्यांना. मी भाग्यश्री फक्त तुला एवढीच अपडेट देतो. सध्या लीलावती हॉस्पिटलकडनं कदाचित मेडिकल बुलेटिन आता जारी केलं जाऊ शकतं. कोकाटेंच्या प्रकृती संदर्भातली अपडेट काय आहे हे कदाचित आपल्याला थोड्या वेळात समजू शकतं. आपली प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे देखील आपल्या सोबत असणार आहे या संदर्भातल्या अपडेट्स देण्यासाठी. पण कोकाटेंच्या प्रकृती संदर्भात नेमक्या काय अपडेट्स आहेत सध्याच्या घडीला? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.